नरेंद्र मोदी नावाची एक व्यक्ती ही राजकारणात आहे आणि त्यांचं जे काही एक व्यक्तिमत्व आहे ते गुजरात या ठिकाणी 2002च्या झालेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर उदयास आले होते आणि त्यावेळेच्या दंगलीला जबाबदार नरेंद्र मोदी आहेत। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अत्याचार झाले, मॉब लिंचिंग मोठ्या प्रमाणावर झालं आणि खूप मोठा हिंसाचार हा गुजरातमध्ये झाला आणि याची सर्व जबाबदारी ही नरेंद्र मोदींची आहे असं तात्कालीन परिस्थितीमध्ये म्हटलं गेलं आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांची ओळख ही जगाला, भारताला आणि राजकारणाला झाली आणि या पार्श्वभूमीवर पुढे राजकारण करत असताना अल्पसंख्याक समुदायाला एकही तिकीट न देणे, एकही मंत्री न घेणे, वारंवार ते आणि त्यांच्या समवेतले सहकारी यांनी फार छोट्या भाषेमध्ये त्यांच्याबद्दल टिप्पणी केली, ही एकंदरीत ओळख नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची आहे। आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी आता सौगातसारखे जे कार्यक्रम राबवलेले आहेत त्यावर मी एवढंच म्हणेल की सौ चुवे खाके बिल्ली हज को चली। मात्र ही सौगात देत असतानाच दरवर्षी 2 कोटी बेरोजगारांना नोकरी देणार, त्या सौगातचं काय झालं? शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट भाव देणार, या सौगातचं काय झालं? विदेशातील काळं धन पुन्हा भारतात आणणार, ह्या गोष्टींची सौगात जी होती तिचं काय झालं? आणि या सगळ्या सौगातीसोबतच केवळ त्यांचं जे सौगात आहे ही केवळ मुठभर उद्योगपतींसाठीच आहे का? हाही प्रश्न या सौगातीच्या निमित्तानं हा उपस्थित